Hello everyone. Good morning to all. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy Satana, Department of Pharmaceutics. Dear students, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बघत होतो GMP रिलेटेड और शेड्यूल रिलेटेड एम शेड्यूल. ओके, शेड्यूल एम बघत होतो. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेड्यूल एम हे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसच्या रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये आपण GMPच्या रिलेटेड डिफरंट ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स आपण ह्या शेड्यूलच्या अंडर त्या ठिकाणी डिस्कस करत होतो लास्ट लेक्चरमध्ये. ओके, सो रिमेनिंग टॉपिक आपण ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द रिमेनिंग टॉपिक. ओके, सो त्या ठिकाणी आपण लास्ट लेक्चरमध्ये क्वालिटी अशुरन्स पर्यंत बघितलेलं. या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण नेक्स्ट पार्ट पासून स्टार्ट करणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या ठिकाणी बघणार आहे सेल्फ इन्स्पेक्शन अँड क्वालिटी ऑडिट्स. ते काय असतं ते आपण बघू. सेल्फ इन्स्पेक्शन कसं असतं ते आपण बघणार आहे. सो इट इज फॉर द असेसमेंट ऑफ ऑल ऑर पार्ट ऑफ द सिस्टम विथ द स्पेसिफिक पर्पज ऑफ द इम्प्रूव्हिंग इट. तर सेल्फ इन्स्पेक्शन काय असेल, ज्याला आपण इंटरनल ऑडिट्स म्हणतो. ओके, तर ते इंटरनल ऑडिट्स काय केले जातात तर सेल्फ असेसमेंटसाठी. ओके, तर सेल्फ असेसमेंट काय असतं आता की आपण जे काम करतोय ते काम त्या ठिकाणी रेग्युलेटरी जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनच्या नुसार होत आहेत का, होत असतील तर ओके, नाही होत असतील तर इम्प्रूव्हमेंटची गरज काय आहे त्याच्यासाठी आपण सेल्फ इन्स्पेक्शन करतो किंवा आपण त्याला इंटरनल ऑडिट असं म्हणू शकतो. Then the program is designed to detect shortcomings in the implementation of GMP and to recommend the necessary corrective action. आता जर समजा काही त्याच्यामध्ये शॉर्टकमिंग असतील किंवा काही गोष्टी इम्प्रूव्ह करण्याची गरज असेल तर त्या आपल्याला आपण त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि जे काही लूप होल्स असतील ते लूप होल्स त्या ठिकाणी आपण ओव्हरकम करू शकतो. म्हणजे जेव्हा पण एखाद्या रेग्युलेटरी ऑफिस किंवा आपण त्याला म्हणतो एखाद्या रेग्युलेटरी बॉडीचं त्या ठिकाणी जर समजा ऑडिट असेल तर ते ऑडिट आपण इझिली फेस करू शकतो, इझिली त्या ठिकाणी पास करू शकतो. देन सेल्फ इन्स्पेक्शन शॅल बी परफॉर्म रुटीनली अँड ऑन स्पेसिफिक ओकेजन्स. तर सेल्फ इन्स्पेक्शन हे रुटीनली ॲज वेल ॲज काही स्पेसिफिक ओकेजनमध्ये त्या ठिकाणी चेक करणं गरजेचं असेल. Then the team responsible for the self-inspection shall be consist of independent, experienced, qualified person from within or outside the company who can evaluate the implementation of GMP objectively. All recommendations for the corrective action shall be implemented. तर जी काही टीम असणारी, जी काही ऑडिटची टीम असेल ती टीम ही इंडिपेंडेंट असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कोणाचंही कंट्रोल असू नये. ते त्यांच्या नॉलेज प्रमाणे, एक्सपिरियन्स प्रमाणे, क्वालिफिकेशन प्रमाणे त्या ठिकाणी जे काही सजेशन असतील जीएमपीचे रिलेटेड ते सजेशन त्याच्यामध्ये देऊ शकतात. असे टीम त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. मग ते आउटसाइड ऑफ द कंपनी जरी असतील ते मेंबर तरी त्या ठिकाणी ओके. Then the procedure for self-inspection shall be documented, indicating self-inspection results, evaluation, conclusion, and recommended the corrective actions with effective follow-up program. सो जे पण काही प्रोसिजर असेल सेल्फ इन्स्पेक्शन मध्ये त्या प्रोसिजर व्यवस्थित डॉक्युमेंटेड असणं गरजेचं असेल. ओके, देन जे काही त्याचं सेल्फ इन्स्पेक्शनचं रिझल्ट असेल, इव्हॅल्युएशन असेल, कन्क्लुजन असेल किंवा रिकमेंडेशन असेल, रिगार्डिंग ऑफ द करेक्टिव्ह ऍक्शन, जे काही रिकमेंडेशन्स असतील ते त्या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करणे आणि त्या ठिकाणी मेंटेन करणे गरजेचं असेल. ओके, then next part is the quality control system. So what is the role of quality control system? Quality control shall be concerned with the sampling, specification, testing, documentation and release procedures. तर जे काही क्वालिटी कंट्रोल त्या ठिकाणी सिस्टम असणारे, डिपार्टमेंट असणारे, तर ते त्या ठिकाणी सॅम्पलिंगसाठी, स्पेसिफिकेशनसाठी, टेस्टिंगसाठी, डॉक्युमेंटेशनसाठी आणि प्रोसिजर रिलीज करण्यासाठी त्या ठिकाणी कन्सर्न असेल किंवा ते रिस्पॉन्सिबल असेल. Then the material are not released for use nor product
released for sale or supply until their quality has been judged to be satisfactory. तर त्याची क्वालिटी जोपर्यंत सॅटिस्फॅक्टरी त्यांना वाटत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं मटेरियल यूजसाठी किंवा कोणत्या प्रकारचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी रिलीज केला जाणार नाही विदाउट ऑफ द quality checking by the quality control system or the department. Then the QC lab should have qualified and experienced staff. तर जो काही जे काही QC लॅब असणार आहे त्याच्यामध्ये क्वालिफाईड ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स स्टाफ असणं गरजेचं असेल. देन QC लॅब मे बी डिवायडेड divided into chemical, instrumentation, microbiological and biological testing departments separately. Okay. Then the QC department shall be conduct the stability studies of the products to ensure and assign their self life. All records of such studies shall be maintained. तर जे जे स्टडी त्या ठिकाणी केले जात आहेत त्या स्टडीचा सर्व रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन केला गेला असला पाहिजे. मग ते स्टॅबिलिटीच्या रिलेटेड असो, सेल्फ लाईफच्या रिलेटेड असो किंवा एखाद्या रॉ मटेरियलच्या रिलेटेड असो, ऑल टाइप ऑफ डेटा शुड बी recorded over there and maintained over there. Then all instruments shall be calibrated and validated before adapted for routine testing. Routine testing मध्ये जे जे इन्स्ट्रुमेंट असणार आहेत QC लॅबोरेटरी मध्ये ते पिरियॉडिकली अँड ॲज पर द SOP कॅलिब्रेटेड असणं गरजेचं असणार आहे. देन द फार्माकोपिया, रेफरन्स स्टँडर्ड्स, वर्किंग स्टँडर्ड्स, रेफरन्स स्पेक्ट्रा, other reference material and the technical books as required shall be available in the QC laboratory. आणि ज्या ज्या टाईपचे रेफरन्स बुक, रेफरन्स स्टँडर्ड, वर्किंग स्टँडर्ड, देन द रेफरन्स स्पेक्ट्रा जे जे रिक्वायरमेंट असणार आहे ते त्या प्रकारचं सर्व प्रकारचं टेक्निकल बुक्स अँड डिफरंट फार्माकोपियाज अँड द डॉक्युमेंट्स सर्व मटेरियल त्या ठिकाणी QC लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असणं गरजेचं असेल. तर हे झालं रिक्वायरमेंट रिगार्डिंग ऑफ द QC or we can say quality control system. Then specifications for raw material and the packaging material they shall include. The raw material च्या रिलेटेड आणि पॅकेजिंग च्या रिलेटेड काही स्पेसिफिकेशन त्या ठिकाणी मेन्शन केले आहेत आणि त्या फॉलोअप होणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आहेत ते आपण बघू. The designated name and the internal code reference should be there. Then reference if any to a pharmacopoeial monograph it should be there. रेफरन्स त्याचा फार्माकोपियल मोनोग्राफचा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. देन द क्वालिटेटिव्ह अँड द क्वांटिटेटिव्ह रिक्वायरमेंट शुड ऍक्सेप्टेड ओव्हर देअर. ओके. जे पण काही रॉ मटेरियल आहे, जे पण काही रॉ मटेरियल असेल किंवा पॅकेजिंगचं मटेरियल असेल त्याने त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह ॲज वेल ॲज द क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट फॉलोअप करणं गरजेचं असेल. त्याच्यानंतर त्याचं लिमिट, मेन म्हणजे जे काही लिमिट असेल त्या पर्टिक्युलर फार्माकोपियल जे काही लिमिट असेल एखाद्या प्रॉडक्टचं ते लिमिट त्या ठिकाणी त्याने फॉलो केलेलं, मेंटेन केलेलं असणं गरजेचं असेल. Then the name and address of the manufacturer or the supplier and the original manufacturer of the material. जो पण काही सप्लायर असेल, ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर असेल त्याचं नेम आणि ऍड्रेस त्या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन करणं गरजेचं असेल. ते द स्पेसिमन ऑफ द प्रिंटेड मटेरियल, जे काही प्रिंटेड मटेरियल असेल त्याचं स्पेसिमन मास्टर कॉपी असणं गरजेचं असेल. देन डायरेक्शन्स फॉर द सॅम्पलिंग अँड द टेस्टिंग ऑर द रेफरन्सेस टू द प्रोसिजर शुड बी देअर. ज्या पण डायरेक्शन असतील त्या डायरेक्शन त्या ठिकाणी प्रॉपरली मेन्शन करणं आणि फॉलोअप करणं गरजेचं असेल. इन द स्टोरेज कंडिशन्स शुड बी मेन्शन अँड फॉलोअप ओव्हर देअर. Then the maximum period of the storage before retesting should be there. तर आपण कोणत्या किती मॅक्झिमम पिरियड साठी जे काही मटेरियल असेल ते स्टोअर करू शकतो त्या ठिकाणी आणि त्याचं रिटेस्टिंग करणं गरजेचं असेल ते त्या ठिकाणी मेन्शन करणं, प्रॉपरली मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. हे झालं तुमचं स्पेसिफिकेशन रिगार्डिंग ऑफ द रॉ मटेरियल अँड द पॅकेजिंग मटेरियल. ओके, त्याच्या रिलेटेडचे स्पेसिफिकेशन. देन specifications regarding of the finished products, appropriate specification for the finished product shall include. आता फिनिश प्रॉडक्ट जे असतील किंवा फायनल फॉर्म्युलेशन असेल त्याच्या रिगार्डिंग काय काय रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे ते आपण बघू किंवा कोणते कोणते स्पेसिफिकेशन असणं गरजेचं आहे ते आपण बघू. सो दी डेझिग्नेटेड नेम ऑफ द प्रॉडक्ट अँड द कोड शुड बी देअर. प्रॉडक्टचं नेम अँड कोड
त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असेल. देन द फॉर्म्युला or a reference to the formula and the pharmacopoeial reference should be there. And then the directions for the sampling and the testing or a reference to the procedure should be there. तर जे काही सॅम्पलिंग आणि जे काही तुमचं टेस्टिंग असेल किंवा जो पण काही रेफरन्स असेल त्याचं डायरेक्शन त्या ठिकाणी प्रॉपरली मेन्शन करणं गरजेचं असेल. देन द डिस्क्रिप्शन ऑफ द डोसेस फॉर्म अँड द पॅकेज डिटेल्स शुड बी देअर. जे पण काही डोसेस फॉर्म असेल आणि त्याच्या पॅकेजिंगच्या रिलेटेड डिटेल्स प्रॉपरली मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. देन द स्टोरेज कंडिशन अँड द प्रिकॉशन्स wherever applicable it should be there. तर जे पण काही स्टोरेज कंडिशन असेल त्याचे प्रिकॉशन्स असतील ते त्या ठिकाणी व्यवस्थित मेन्शन करणं गरजेचं असेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे की सेल्फ लाईफ, त्या प्रॉडक्टची सेल्फ लाईफ किती आहे आणि त्याची एक्सपायरी डेट काय आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असणार आहे रिगार्डिंग ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. हे जे काही फिनिश प्रॉडक्ट असेल किंवा फायनल फॉर्म्युलेशन असेल त्याच्या रिलेटेड. देन नेक्स्ट पार्ट इज द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड. जे काही मास्टर फॉर्म्युला आहे, जो काही फॉर्म्युला तुम्ही यूज करून जे काही तुमचं फॉर्म्युलेशन तयार केले, फायनल प्रॉडक्ट तयार केले, तर तो मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड कसा मेंटेन करायचा त्याच्याबद्दल आपण बघू. सो देर शॅल बी मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड रिलेटिंग टू ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसिजर्स फॉर इच प्रॉडक्ट अँड बॅच साईज. तर प्रत्येक प्रॉडक्ट आणि बॅच साईजच्या रिलेटेड त्या ठिकाणी मास्टर फॉर्म्युला असेल, तो मास्टर फॉर्म्युला त्या ठिकाणी मेंटेन रेकॉर्ड करणं, प्रॉपरली मेंटेन करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. देर शॅल बी प्रिपेअर्ड अँड एन्डॉर्स बाय हेड ऑफ द प्रोडक्शन अँड क्वालिटी कंट्रोल. आणि ते प्रिपेअर केलेलं आणि एन्डॉर्स केलं असणं गरजेचं आहे बाय दी हेड ऑफ द प्रोडक्शन अँड क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. त्याच्या हेड थ्रू ते साईन कॉपी असणं गरजेचं असेल. द मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड includes, आता मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड मध्ये काय काय असू शकतं. सो इट कंटेन्स द नेम ऑफ द प्रॉडक्ट टुगेदर विथ प्रॉडक्ट रेफरन्स कोड टू इट्स स्पेसिफिकेशन. तर त्याचं प्रॉडक्टचं नेम असेल, त्याचा रेफरन्स असेल आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स असतील. देन द पेटंट sorry, the patent or a proprietary name of that particular product along with the generic name or the description of the dosage form, strength, composition of the product and the batch should be there. जर ते समजा पेटंट असेल किंवा त्याचं काही प्रोप्रायटरी नेम असेल किंवा त्याचं काही जेनेरिक नेम असेल ते प्लस त्याचं डिस्क्रिप्शन असेल, डोसेस फॉर्मच्या रिलेटेड, स्ट्रेनच्या रिलेटेड, कंपोजिशन आणि प्रॉडक्ट आणि बॅचच्या रिलेटेड सर्व डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलं गेलं असलं पाहिजे. देन द नेम, देन द क्वालिटी, देन द name, then quantity and reference number of all should be there. Then the starting material to be used and that should be mentioned over there in that particular master formula record. Okay. Then a statement of the processing location and the principal equipment to be used. तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं कोणत्या लोकेशनला कोणत्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट यूज करून ते त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर होणार आहे ते पण त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असेल. देन द डिटेल स्टेप वाईज प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन अँड द टाइम टेकन फॉर इच स्टेप. नंतर कोणकोणती प्रोसिजर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे, त्याच्यानंतर किती टाइम त्या ठिकाणी ते घेणार आहे प्रत्येक स्टेपला ते क्लिअरली मेन्शन करणं गरजेचं असेल. देन द इन्स्ट्रक्शन फॉर द इन प्रोसेस कंट्रोल विथ देअर लिमिट्स. तर इन प्रोसेस जे काही क्वालिटी कंट्रोल पॅरामीटर्स आहेत त्याचे त्याच्या रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन्स आणि त्याचे लिमिट्स त्या ठिकाणी मेन्शन केले गेले असले पाहिजे. Then the requirements for the storage condition of the products including the container labeling and the special storage conditions where applicable. तर जे काही स्टोरेज कंडिशनच्या रिलेटेड रिक्वायरमेंट असतील त्याच्यानंतर कंटेनरच्या रिलेटेड, लेबलिंगच्या रिलेटेड आणि स्पेशल स्टोरेज कंडिशनच्या रिलेटेड ज्या काही ॲप्लिकेबल रिक्वायरमेंट असतील त्या क्लिअरली मेन्शन केल्या गेल्या पाहिजे मास्टर फॉर्म्युला रेकॉर्डमध्ये. देन एनी स्पेशल प्रिकॉशन टू बी ऑब्झर्व अँड दॅट टू बी मेन्शन ओव्हर देअर. जर समजा एखादी स्पेशल प्रिकॉशन असेल तर ते प्रिकॉशन त्या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन करणं गरजेचं असेल. देन द पॅकेजिंग डिटेल्स अँड द स्पेसिमेन लेबल शुड बी देअर. तर काही पॅकेजिंगच्या डिटेल्स असतील आणि त्या स्पेसिमनच्या रिलेटेड त्या प्रॉडक्टच्या रिलेटेड लेबल्स असतील ते लेबल्स त्या ठिकाणी मेन्शन करणं
मास्टर फॉर्म्युला मध्ये गरजेचं असणार आहे. देन नेक्स्ट पार्ट इज द पॅकेजिंग रेकॉर्ड्स. ओके, so there shall be authorized packaging instruction for each product's size and pack and the type should be there. तर त्या ठिकाणी ऑथराइज पॅकेजिंग इन्स्ट्रक्शन्स इच अँड एव्हरी प्रोडक्टच्या रिलेटेड अँड द पॅक साईज अँड द टाईपच्या रिलेटेड त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल. दिस शाल इन्क्लूड ऑर हॅव ए रेफरन्स टू द फॉलोइंग. तर याच्या रिलेटेड जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते रिक्वायरमेंट्स आपण या ठिकाणी बघू. सो पॅकेजिंग रेकॉर्डच्या रिलेटेड त्या ठिकाणी नेम ऑफ द प्रॉडक्ट फर्स्ट ऑफ ऑल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ द डोसेस फॉर्म स्ट्रेंथ अँड द कंपोजिशन शुड बी देअर. तर जे काही त्या ठिकाणी डोसेस फॉर्म आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन असणं गरजेचं असेल. त्याच्यानंतर स्ट्रेंथ अँड द कंपोजिशन इन डिटेल इन्फॉर्मेशन शुड बी देअर. द पॅक साईज एक्सप्रेस in terms of the number of the doses, weight or the volume of the product in the final container should be there. तर फायनल कंटेनरचं वेट किती आहे, त्याचा डोस त्या ठिकाणी किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, ते त्या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलं गेलं पाहिजे ऑन द पॅकेजिंग or in case of the packaging records. Then the special precaution to be observed, including a careful examination of the area and the equipment in order to ascertain the line clearance before the operation begin. तर प्रत्येक ऑपरेशन स्टार्ट होण्याच्या आधी कोणत्या प्रकारचे लाईन क्लिअरन्स घेतले का, कधी घेतले, त्याचा पिरियड काय, किती हाल्टच्या अंडर ते घेतले, ते सर्व रेकॉर्ड त्या ठिकाणी पॅकेजिंग रेकॉर्डच्या अंडर असणं गरजेचं असेल. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज द बॅच पॅकेजिंग रेकॉर्ड्स. आता हे झालं पॅकेजिंग रेकॉर्डच्या रिलेटेड. आता बॅच पॅकेजिंगच्या रेकॉर्डच्या रिलेटेड आपण या ठिकाणी बघू. सो ए बॅच पॅकेजिंग रेकॉर्ड शाल बी केप्ट फॉर इच बॅच और पार्ट बॅच प्रोसेस. तर बॅच पॅकेजिंग रेकॉर्ड हे प्रत्येक बॅचच्या रिलेटेड त्या ठिकाणी मेंटेन केलं गेलं असणार आहे. देन इट शाल बी बेस्ड ऑन द रिलिव्हंट पार्ट ऑफ द पॅकेजिंग इन्स्ट्रक्शन अँड द मेथड of the preparation of such records shall be designed to avoid transcription errors. तर जे काही बॅच पॅकेजिंग रेकॉर्ड असणार आहे ते रेकॉर्ड सेपरेटली मेंटेन करणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी ते जे काही रेकॉर्ड असेल त्या रेकॉर्डमध्ये इकडे तिकडे झालेलं असता कामा नये. म्हणजे त्या बॅचचा रेकॉर्ड ह्या बॅचमध्ये येता कामा नये, ते सेपरेट असणं गरजेचं असेल. देन बॅच प्रोसेसिंग records, so there shall be batch processing record for each product. प्रत्येक प्रॉडक्टच्या बद्दल बॅच प्रोसेसिंग रेकॉर्ड त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. देन इट शाल बी बेस्ड ऑन द रिलिव्हंट पार्ट्स ऑफ द करंटली अप्रूव्ड मास्टर फॉर्म्युला. देन द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ सच रेकॉर्ड्स इन्क्लूड इन द मास्टर फॉर्म्युला शाल बी डिझाईन टू अवॉइड ट्रान्सक्रिप्शन एरर. जे काही ट्रान्सक्रिप्शन एरर त्या ठिकाणी येणार आहेत किंवा असणार आहेत ते अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही मास्टर फॉर्म्युला असेल ते मास्टर फॉर्म्युला आणि इतर जे काही अप्रुव्हल रिलेटेडच्या गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी बॅच प्रोसेसिंग रेकॉर्डमध्ये मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ओके, सो आय थिंक इनफ फॉर द डे. रिमेनिंग विल बी डिस्कस इन दी नेक्स्ट सेशन. तर रिमेनिंग जो काही पार्ट आहे तो पार्ट आपण पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी बघणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. थँक्यू.